नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जेक्वेरीचं सिलेक्टेड सिलेक्टर आणि डिसेबल्ड आणि अनेबल्ड सिलेक्टर्स. तर डिसेबल्ड आणि अनेबल्ड सिलेक्टर जे आहेत ते इनपुट फील्डसाठी यूज होतात, जसं की फॉर्म फील्ड्स असतात, इनपुट टाईप टेक्स्ट चेकबॉक्स, रेडिओ, त्याच्यानंतर इनपुट टाईप पासवर्ड असतो, ईमेल असतो, त्याच्यानंतर इनपुट टाईप सबमिट आहे म्हणजे बटन्स, किंवा इनपुट टाईप बटन आहे, नॉर्मल बटन. ठीक आहे, तर अशावर डिसेबल्ड आणि अनेबल्ड जे आहे ते वर्क होतं. आणि सिलेक्टेड जे आहे ते आपल्या सिलेक्ट लिस्टवर, म्हणजे जे ड्रॉपडाऊन असते त्या ड्रॉपडाऊनवर सिलेक्टेड जे आहे ते काम करतं जे क्वेरीचं. सगळंच आपण बघणार आहोत विथ एक्झाम्पल. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्ही नवीन जे व्हिडिओज आहेत ते मिस होणार नाही तुमच्याकडनं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला तर वळूया आपल्या लॉग इन पेजकडे. तर हा लॉग इन पेज आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये मी एक सिलेक्ट लिस्ट घेतलेली आहे. ठीक आहे, ते सिलेक्ट लिस्टचं आपण आज सिलेक्टेड जे आहे सिलेक्टर ते आज बघणार आहोत. तर सिलेक्टेड जे सिलेक्टर आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे. तर आता फॉर एक्झाम्पल इथे USA मी सिलेक्ट केलेले आहे, किंवा इंडिया जे आहे मी सिलेक्ट केलेले आहे. तर मला इथं याची व्हॅल्यू घ्यायची. ते व्हॅल्यू मी कोणत्या पद्धतीने घेणार, बरोबर आहे. तर डॉक्युमेंट डॉट रेडी फंक्शन मी इथे ॲड केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मी जे पहिल्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे क्वेरीची जी CDN आहे ती CDN मी इथे ॲड केली. CDN ॲड केल्यामुळे जे क्वेरी जी आहे ती लोड झालेली आहे या HTML पेजमध्ये, आणि मी त्याचा वापर करू शकतो. तर आता इथे क्लास नेम आहे, याला क्लास नेम सिलेक्टरने आपण सिलेक्ट करू शकतो तो इलिमेंट, किंवा टॅग नेमने सुद्धा सिलेक्ट करू शकतो. तर आपण एक काम करूया, टॅग नेमने सिलेक्ट करूया. तर सिलेक्ट, ठीक आहे. आता टॅग नेमने मी सिलेक्ट तर लिहिलेलं आहे, पण मला आता त्याचा सुडो सिलेक्टर जो आहे तो मला तिथे टाकावा लागेल. तर सुडो सिलेक्टर कोणत्या पद्धतीने मी टाकू शकतो, तर मला इथे स्पेस द्यावं लागणार आहे आणि ऑप्शन. ठीक आहे, कारण की सिलेक्ट लिस्टला ऑप्शन्स असतात, तुम्ही इथे पाहू शकता ऑप्शन्स, बरोबर आहे. ऑप्शन्स असतात, त्या ऑप्शन्सला मला कोलन देऊन सिलेक्टेड जे आहे सिलेक्टेड जे आहे ते सुडो मला सिलेक्टर इथे द्यावं लागतं. ठीक आहे. आता मी काय करतो, इथे हा एलिमेंट घेतलेला आहे. आता मी वेअर सिलेक्टेड ऑप्शन मध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे, सॉरी, हा जो एलिमेंट आहे तो मी इथे स्टोअर केलेला आहे. आता मी कन्सोल लॉग करतो, जेणेकरून हा एलिमेंट आपल्याला मिळतो का नाही ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता मी जेव्हा रिफ्रेश करणार, क्रिएट अकाउंट करणार, बरोबर आहे. तर कन्सोलमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा पाहू शकता मला एक ऑप्शन इथे मिळालेला आहे. ठीक आहे, तर ऑप्शनची लेंथ काय आहे, 1 आहे, आणि हा ऑप्शन मला इथे मिळालेला आहे, बरोबर आहे. तर याची आपण व्हॅल्यू पाहूया. सिलेक्ट कंट्री म्हणून हा लेबल आहे. तर आता एक काम करूया आपण, ही जी सिलेक्ट लिस्ट आहे, बरोबर आहे, याच्या चेंजवर आपण एक काम करूया. हिला एक इव्हेंट हँडलर आपण ऍड करू. ठीक आहे, जेणेकरून पेजच्या लोडवर न होता हे काय करणार आहे, आपल्याला जेव्हा जेव्हा आपण व्हॅल्यू चेंज करू त्यावेळेस आपल्याला ती व्हॅल्यू तो देणार आहे. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, हा जो कोड आहे सेम याच्या चेंज इव्हेंटवर आपण टाकूया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डिफरंट व्हॅल्यू जे आहेत, जसे की आपण डिफरंट ऑप्शन जे आपण सिलेक्ट करूया, ते डिफरंट ऑप्शन जे आहेत सिलेक्ट केलेली त्याची आपल्याला व्हॅल्यू इथे मिळेल. तर मी आता काम करतो, याला मी डॉक करतो उजव्या साईडला. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला इथे थोडं झूम करतो, तुम्ही इथे बघू शकता याची व्हॅल्यू. तर आता मी USA सिलेक्ट करतो, तर तुम्ही पाहू शकता इथे लेंथ आहे 1, आणि पहिला ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे. मी आता चायना जर केला तर ते पाहू शकता तुम्ही इथे पहिलं ऑप्शन जे आहे ते आता हे ऑप्शन सिलेक्ट झालेले आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे, याचं व्हॅल्यू किंवा याचं टेक्स्ट घ्यायचं आहे. ठीक आहे, तर कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो, इथे आपण करू शकतो डॉट व्हॅल. ठीक आहे, आणि डॉट टेक्स्ट सुद्धा आपण करू शकतो. आता डॉट व्हॅलने त्याची व्हॅल्यू येणार आणि टेक्स्टने त्याची जे टेक्स्ट आहे ते येणार. मी पुन्हा क्रिएट फॉर्मवर क्लिक करतो इथे USA ला.
तुम्ही इथे पाहू शकता त्याची व्हॅल्यू यूएसए आहे आणि टेक्स्ट जो आहे तो यूएसए आहे. इंडियाला सिलेक्ट केलं तर इंडिया आहे व्हॅल्यू आणि इंडिया टेक्स्ट आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही जे सिलेक्ट आहे, सिलेक्ट इलेमेंटचा ऑप्शन जो आहे त्याला तुम्हाला डॉट कोलन जे आहे सिलेक्टेड जे आहे तुम्हाला सिलेक्टर इथे द्यावं लागतं. ठीक आहे, हे सुडो सिलेक्टर आहे. तर हे झालं सिलेक्टेडचं. आता एक काम करूया आपण डिसेबल्ड आणि अनेबल्डचं पाहूया. ठीक आहे. आता मी एक काम करतो इथे, हा रजिस्टर फॉर्म आहे. हा पहिला जो आहे इलेमेंट याला मी डिसेबल्ड करतो. दुसरा आहे डिसेबल्ड. ठीक आहे. आणि ऍड्रेसचा जो आहे सॉरी ईमेल ऍड्रेसचा जो आहे तो मी तसाच ठेवतोय. तर आता मला काय करायचंय, आता मला डिसेबल्ड किंवा अनेबल्ड जे आहेत इलेमेंट्स मला सिलेक्ट करायचे आहेत. कोणत्या पद्धतीने मी करू शकतो? वेअर डिसेबल्ड इलेमेंट्स इज इक्वल टू, ठीक आहे, डॉलर. आता मी इनपुट करतो, इनपुट कोलन डिसेबल्ड. ठीक आहे. इनपुट का केलंय मी, तर हे जेवढे काही इलेमेंट्स आहेत, ठीक आहे, हा झाला टेक्स्ट झाला, पासवर्ड झाला, चेकबॉक्स झाला किंवा रेडिओ झाला, हे सगळेच्या सगळे इनपुट इलिमेंट आहेत. त्यांचा टाईप वेगळा असला तरी सुद्धा ते सगळे इनपुट इलिमेंट आहेत. आणि हा सिलेक्ट लिस्ट जो आहे हा सुद्धा एक इनपुट इलिमेंटच आहे. तर आता एक काम करूया आपण, डिसेबल्ड जेवढे इनपुट इलिमेंट आहेत त्यांना लॉक करूया. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग. आता तुम्ही ब्राउझरमध्ये पाहू शकता इथे दोन इलिमेंट जे आहेत ते डिसेबल्ड आहेत. ठीक आहे. पहिला आहे टेक्स्ट आणि जे जे काही आपण केलेले आहेत ते. ठीक आहे. ते हे दोन डिसेबल्ड आहेत. आता सेम आहे, मला अनेबल्ड जे आहेत ते अनेबल्ड मला प्रिंट करायचे इथे. तर मी काय करणार, इथे डिसेबल्डच्या जागी मी टाकणार अनेबल्ड. आणि इथं मी अनेबल्ड इलिमेंट आहे त्याला मी लॉक करतो. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता अनेबल्ड इलिमेंट 3 आहेत, 3 इनपुट इलिमेंट आहेत. ठीक आहे. आणि डिसेबल्ड जे आहेत ते 2 इनपुट एलिमेंट आहेत. तर याने काय केलंय, इथे आता या पेजमध्ये आणखी काही लॉग इन फॉर्म सुद्धा आहे खाली. ठीक आहे. त्या लॉग इन फॉर्मचे सुद्धा 2 इलिमेंट जे घेतलेले ते अनेबल्ड म्हणून घेतलेले आहेत. आणि हा जो इनपुट ईमेल ऍड्रेस आहे हा सुद्धा अनेबल्ड म्हणून घेतलेला आहे. आता एक काम करूया, आपण याला नेम देऊया. नेम देऊया रजिस्टर फॉर्म. ठीक आहे. आता मी काय करतोय, फॉर्मच्या अंडर जेवढे आहेत अनेबल्ड, ठीक आहे, तर तुम्हाला ऍट्रिब्यूट सिलेक्टर मी काल सांगितले होते. ठीक आहे. एक काम करतो मी, फॉर्म नेम इज इक्वल टू, ठीक आहे, रजिस्टर फॉर्म. बरोबर आहे. नेम इज इक्वल टू रजिस्टर फॉर्म आणि स्पेस देऊन किंवा त्याच्या आतमधले जे मला इलिमेंट आहेत, ठीक आहे, अनेबल्ड इलिमेंट ते मला घ्यायचे. तर आता आपण पाहूया काय होतंय ते. तुम्ही पाहू शकता रजिस्टर फॉर्म मध्ये इलिमेंट जे आहेत ते, नाही एक सेकंड, हे या फॉर्मला नेम द्यायचं. एक सेकंड, मी काय केलंय या ड्यूला नेम दिलंय. ऍक्च्युली मला इथे या फॉर्मला नेम द्यावं लागणार आहे. आता बघूया काय होते. तुम्ही इथे बघू शकता त्या फॉर्मच्या अंडरमध्ये मला एकच एलिमेंट जो आहे तो मला इथे अनेबल्ड म्हणून इथे मिळालेला आहे. का तर या रजिस्टर फॉर्मच्या अंडर फक्त हा ईमेल नावाचा जो इनपुट आहे तोच आहे अनेबल्ड. ठीक आहे. आणि सेम आहे, हा सेम सिलेक्टर जो आहे तो मी इथे टाकतो. बरोबर आहे. आणि याला डबल कोट्स देतो सिंगल कोट्सच्या ऐवजी. आता जे डिसेबल्ड आहेत या रजिस्टर फॉर्म मधले तेच मला 2 इथे दिसतील. तुम्ही इथे बघू शकता डिसेबल्ड 2 आहेत आणि अनेबल्ड जो आहे तो एक एलिमेंट आहे. तर हा कशामध्ये, हा रजिस्टर फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मला लॉग इन फॉर्म घ्यायचा आहे, तर हे मी काय करतो, आता नेम याला देतो लॉग इन फॉर्म. आणि लॉग इन फॉर्म मधले मला जे आहेत अनेबल्ड जे 2 इलिमेंट आहेत ते मला घ्यायचे आहेत किंवा 3 इलिमेंट आहेत. आता इथे बटन सुद्धा आहे याच्यामध्ये. तर बटनला, कारण की तो बटन इलिमेंट आहे, बरोबर आहे, तो इनपुट नाहीये. इनपुट टाईप बटन जर असता तर त्याला सुद्धा इनपुट असं गृहीत धरलं गेलं असतं, परंतु तो बटन टॅग आहे त्याच्यामुळे त्याला इनपुट हा असं गृहीत धरला जात नाही. ठीक आहे. तर एक काम करूया आपण, आता बटन मधले जे अनेबल्ड आहेत ते पाहूया. सॉरी, म्हणजे हा लॉग इन फॉर्म मधले.
तर इथे आता लॉग इन फॉर्म मी इथे पेस्ट करतो, जे नेम आहे ते, बरोबर आहे. तर मल्टिपल मित्रांनो तुम्ही जे सिलेक्टर्स आहेत, आता इथे फॉर एक्झाम्पल आता मी इथे ॲट्रिब्यूट व्हॅल्यू सिलेक्टर घेतलेले आहे. त्या ॲट्रिब्यूट व्हॅल्यू सिलेक्टरला मी इथे टॅग नेम सुद्धा दिलेला आहे. टॅग नेम प्लस ॲट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू, बरोबर आहे. त्याच्या आतला मी चाइल्ड पाहिलेला आहे. मला आता इथे टॅग नेम दिलेला आहे मी आणि अनेबल्ड मला घ्यायचे, बरोबर आहे. तर मल्टिपल सिलेक्टर्स, मल्टिपल टाईप ऑफ सिलेक्टर्स तुम्ही यूज करू शकता इलेमेंट सिलेक्शनसाठी. ठीक आहे. तर इथे मी व्हेरिएबल घेतलेलं आहे. आता एक काम करूया, इथं लॉग इन फॉर्म मधले जे आहेत, लॉग इन अनेबल्ड इलेमेंट्स घेऊया इथे. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता लॉग इन अनेबल्ड जे इलेमेंट आहेत ते आहेत 2, बरोबर आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हा पहिला एलिमेंट झाला आणि हा दुसरा एलिमेंट. आता मी इकडे जर आलो तर इकडे इकडे एक एलिमेंट जो आहे तो अनेबल्ड आहे, म्हणजेच इथे तुम्ही ब्राउझरमध्ये डाव्या साईडला पाहू शकता हायलाइट होत आहे. तर हा जो एलिमेंट आहे अनेबल्ड आहे, आणि त्याच्यानंतर हा जो एलिमेंट आहे हा डिसेबल्ड आहे आणि हा पण डिसेबल्ड आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अनेबल्ड आणि डिसेबल्ड जे आहे ते वर्क होतं. आणि ऑप्शन्स सिलेक्टेड यूज करून तुम्ही जे सिलेक्ट लिस्ट आहे त्याच्यामधलं सिलेक्टेड ऑप्शनचं तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता, आणि टेक्स्ट, हे जे 2 मेथड आहेत व्हॅल आणि टेक्स्ट, याने तुम्ही व्हॅल्यू आणि टेक्स्ट हे दोन्ही ऍक्सेस करू शकता. तर अशा पद्धतीने आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.